नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे भरले वांगे। भरले वांगे बनवण्यासाठी वांग्याला मी काप करून घेतले। सर्व वांग्यांना काप करून पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता मी मसाला तयार करते। मसाला तयार करण्यासाठी धने घेतले 1 चम्मच, दालचिनी घेतले, तेजपत्ता, लवंग घेतले, लाल मिरची घेतले 2 ते 3, कस्तुरी मेथी टाकून घेतले, पांढरे तीळ घेतले 2 चम्मच। सर्व मसाला भाजून मी मिक्सरला लावून घेणार आहे। त्याच्यामध्ये आलं टाकून घेतले, लसूणच्या पाकळ्या 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, कोथिंबीर घेतले आणि सर्व मसाला जो आहे तो मिक्सरला लावून घ्यायचा आहे। थोडीशी हळद टाकून घेतली। आता मसाला तयार आहे। आता मसाला एका प्लेटमध्ये मी काढून घेतला। त्याच्यामध्ये खोबऱ्याचा जो मसाला मी काढलेला आहे तो 2 चम्मच टाकून घेते। दोन्ही पण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि वांग्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे। सर्व वांग्यांमध्ये असंच मसाला आपण भरून घेणार आहे। सर्व मसाला एक करून सर्व वांग्यामध्ये आपण भरून घेणार आहे। असा मसाला तयार केल्यानंतर खूप छान अशी टेस्टी अशी वांगी बनतात। सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे। उरलेला मसाला आहे तो बाजूला मी नंतर टाकायला ठेवला आहे। आता एका कढईमध्ये तेल टाकून घेतलंय, जिरं टाकलंय, कढीपत्ता टाकलाय। आता जो मसाला भरलेले वांगे आहेत ते आपल्याला सर्व टाकून घ्यायचे आहेत। सर्व वांगे तेलामध्ये 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहेत। कापलेला टोमॅटो टाकून घेतलाय, मसाला टाकलाय, हळद टाकले, थोडंसं लाल तिखट टाकून घेतला अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ आणि सर्व वांगेशी परतायची आहेत तेलामध्ये। 2 ते 3 मिनिट वांगे परतून झाल्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि उरलेला मसाला जो होता तो पण आपण टाकून घेतलाय। वांगे शिजण्यासाठी थोडं जास्तच पाणी लागते, त्याच्यामुळे मी थोडं जास्तच पाणी टाकून घेतलंय। 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर बघा मीडियम गॅसवरती वांगे शिजवून घेतले। वांगे आपले छानपैकी तयार झाले, शिजलेले आहेत। एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, खायला खूप छान लागतात। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला खूप छान अशी बनतात। आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच नवीन रेसिपी मिळतील, तर चॅनलला लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।